रात्री बाळ झोपले पण तू झोपली नाहीस. डोळे मिटले पण मन जागच आहे. शरीर थकलंय पण झोप येतच नाही. आणि सगळे म्हणतात ते तू आई आहेस ना, सवयच होईल. पण हे आई ही सवय नसते, हा त्रास असतो. जर तू देखील सध्या रात्री 2 ते 3 तास झोपत असशील, दिवसभर डोकं जड वाटत असेल, लहान सहान गोष्टीवर रडू येत असेल आणि तरीही स्वतःलाच दोष देत आहेस, तर आजचा हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे. नमस्कार माझ्या सगळ्या नवीन आईंनो, मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहेत वैशूज ग्लो डायरीज. इथे आपण परफेक्ट मदरहूडबद्दल नाही, इथे आपण खऱ्या आईच्या आयुष्याबद्दल बोलतो. आजचा विषय हा खूप गंभीर आहे. रात्रीला आईला झोप न मिळाल्यामुळे आईच्या शरीरावर, मनावर आणि आयुष्यावर काय परिणाम होतो. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ, कारण शेवटी मी तुला एक छोटीशी आयुष्य बदलणारी गोष्ट सांगणार आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर आईचं शरीर, मन हे आधीच जखमी झालेलं असतं. हार्मोन बदललेले असतात, रक्ताची कमतरता असते, आपलं शरीर हे रिकवर होत असतं आणि त्यातच जर रात्री झोप मिळाली नाही तर शरीराला हील व्हायची मात्र संधीच मिळत नाही. झोप न मिळाल्याची लक्षण कोणती? सकाळी झोपून उठल्यावरही थकवा वाटणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे, डोकं दुखणं, चक्कर येणे, लक्ष न लागणे, सतत विसर पडणे. आई म्हणते मी झोपले आहे पण शरीराला मात्र झोप मिळाली नाही. तर आई, झोप म्हणजे फक्त आराम नाही, झोप म्हणजे मेंदूचं रिपेअर सेंटर. झोप न मिळाल्यावर विचार हे क्लिअर राहत नाही, डिसिजन घ्यायला त्रास होतो, ओव्हर थिंकिंग ही वाढत जाते, स्मॉल डिसिजन घ्यायला पण खूप मोठेसे वाटतात आणि म्हणूनच कधीकधी तिलाच कळत नाही की ती नेमकी का रडते. ती का रडते हेच तिला कळत नाही. ही कमजोरी नाही आहे, ही स्लीप डिप्रेवेशन आहे. रात्री झोप न मिळाल्यामुळे आईला खूप जास्त इमोशनल फ्रस्ट्रेशन व्हायला लागतं. त्यामुळे चिडचिड वाढते, विनाकारण कोणावर तरी चिडणे, लगेच बाळावर ओरडल्यासारखे वाटणे आणि लगेच मनात गिल्ट येणे. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशनचा रिस्क हा वाढतो. आई म्हणते माझं बाळ हे सगळं ठीक आहे पण तरी देखील मी खुश नाही. याचं कारण तू वाईट आई आहे असं नाही, याचं कारण तू खूप थकलेली आहेस, तुझ्याकडे तेवढी पुरेशी एनर्जी नाही. झोप न मिळालेली आई बाळावर प्रेम करत नाही असं नाही, तिच्याकडे पुरेशी एनर्जी नसते, तिला प्रेम व्यक्त करण्यासाठी पुरेशी एनर्जी राहत नाही. पेशन्स हा कमी होतो, फीडिंग, बाथिंग, स्ट्रेस वाढतो, बाउंडिंग गिल्ट होतं आणि मग आई स्वतःलाच म्हणते मी चांगली आई नाही. पण खरं कारण झोपेची कमतरता आहे. एक खरी गोष्ट सांगते, पहिले 3 ते 4 महिने परफेक्ट झोप मिळणं हे खूप अवघड आहे आणि जवळपास अशक्यच आहे. पण थोडी चांगली झोप मिळणे शक्य आहे आणि त्यासाठी तुला सुपर हिरो बनायची काहीच गरज नाही. तुला फक्त गरज आहे एक स्मार्ट आई बनण्याची. आणि ते कसं बनायचं मी तुला सांग. 1. जेव्हा तुझं बाळ झोपलेलं असतं तेव्हा तू थोडीशी झोप घे. घर, फोन सगळं काही बाजूला ठेवून बाळ जेव्हा झोपलेलं असेल तेव्हा तू देखील आराम करण्याचा प्रयत्न कर, कारण बाकी सगळं हे थांबू शकतं. टिप नंबर 2. नाईट ड्युटी शेअर कर. रात्री तू जागी राहू नको. एक टाईमची फीडिंग हे कोणी पण ॲडजस्ट करू शकतं. मग ती तुझी आई असू शकते, बहीण असू शकते, नवरा असू शकतो किंवा तुझी सासू देखील असू शकते. कोणीतरी एक फीड हे हँडल करूच शकतं. 3. टिप नंबर 3. दिवसा 20 ते 30 मिनिटाची झोप घे. हे गोष्ट आळस नाही, हे तुझ्यासाठी सर्वायवल आहे. तुला या गोष्टीची खूप गरज आहे. 4. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःला दोष देणं थांबव. प्रत्येक आई ही थकते आणि ही गोष्ट नॉर्मल आहे. ही गोष्ट नॉर्मलाइज करून घे. आई, एक गोष्ट ध्यानात ठेव, हा टप्पा कायमचा नाही. आजची कमी झोप ही तुझी कमतरता नाही, उद्याची ताकद बनते. पण तोपर्यंत तुला समजून घेण्याची जागा हवी. म्हणूनच इथे वैशूज ग्लो डायरी आहे. मी ठरवलं आहे प्रत्येक आईला, कोणत्याही आईला एकटं वाटू द्यायचं नाही.
जर आजचा हा व्हिडिओ बघून तुला थोडं हलकं वाटलं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर, कारण इथे खऱ्या आईच्या भावना आहेत. जजमेंट नाही, भीती नाही, फेअर नाही आणि फक्त साथ आहे. आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघ. डिलिव्हरीनंतर सतत रडू का येतो तो देखील प्रत्येक आईसाठी खूप महत्त्वाचा आहे. तू एकटी नाहीस, मी देखील इथे आहे. वैशीज ग्लो डायरीला सबस्क्राईब कर. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. कमेंटमध्ये तुला कसा वाटला तो नक्कीच सांग आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे तो देखील कमेंटमध्ये सांग.